सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपण बाबासाहेबाचे अनुयायी जर स्वतःला समजू शकतो आणि बाबासाहेबाला समजणं आणि बाबासाहेबांचा जय जयकार करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. मी बाबासाहेबांचा भक्त नसून अनुयायी म्हणून काम करत असतो. माझी बी इच्छा आहे की बाबासाहेबांना मानणारे लोक, बाबासाहेबांना सर्व भारतातले लोक मानतात, विदेशातले लोकसुद्धा मानतात. मी सर्वच लोकांना सांगतो की बाबासाहेबांचा जय जयकार करण्यापेक्षा त्यांच्या विचारावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे? 17 ऑगस्ट 1952चं जर तुम्ही भाषण ऐकलं, त्याच्यात बाबासाहेब त्या भाषणामध्ये काही त्यांचे शब्द आहेत, ते म्हणतात, माझी जयंती साजरी करू नका, माझा जय जयकार करू नका, माझं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्राणाची बाजी लावा. याचा अर्थ काय होतो? त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न कोणतं, हा विचार करण्याची गरज कोणाला आहे? भक्तांना नाही, अनुयायी लोकांना हा विचार करण्याची गरज आहे. भक्त तर बाबासाहेबाचा जय जयकार करतात, जय 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 करतात आणि तिथून निघून जातात. 14 एप्रिल करतात, 6 डिसेंबर करतात, 14 ऑक्टोंबर करतात, नंतर ते मधात कुठंच दिसत नाही, फक्त बॅनरवर दिसतात. समाजकाम म्हणजे निवळ बाबासाहेबाचा जय जयकार करणे नव्हे. समाजकाम म्हणजे या समाजाच्या ज्याही समस्या असतील त्या एक सोबत समाजाला घेऊन लढणे म्हणजेच की बाबासाहेबाचं काम आहे. हो, तुम्ही बाबासाहेबाचा जर इतिहास वाचला तर बाबासाहेबाच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांना कोणाचा जय जयकार कधीच केला नाही. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं आणि गुरु मानल्यानंतर त्यांना त्यांचा जय जयकार कधीच केला नाही. त्यांनी संत कबीरांना गुरु मानलं आणि त्यांना त्यांचा जय जयकार कधीच केला नाही. त्यांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना गुरु मानलं, पण त्यांचा जय जयकार कधी त्यांनी केला नाही. मग काय केलं? त्यांनी त्यांच्या विचारावर काम केलं आणि काम केल्यावर एवढं मोठं आंदोलन त्यांना निर्माण केलं आणि या देशाचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यांना लिहिलं. कलम 341, 340 आणि 342 वाचा. सगळ्या बहुजनांसाठी हे कलम आहेत. म्हणून बाबासाहेबाचा जय जयकार कमी करा आणि बाबासाहेबाच्या विचारावर काम करा. मी एक छोटासा भीमसैनिक आहे, माझी अवकात नाही आहे, पण मला जेवढं समजते तेवढं मी तुमच्यापर्यंत सांगतो. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंटमध्ये करा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जय भीम, जय शिवराय.